नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या बरोबर परत एकदा आपले शेतकरी नामदेव शंकर गोंधळे आहेत. गोंधळे साहेब, आजचा अपडेट काय आपला? आजचा अपडेट म्हणजे मी आता इथं बसलेलो आहे. हा भंडारा डोंगर, ते एक सदग्रस्त आले होते. त्यांनी सांगितलं बाबा हा डोंगर बनवला आहे. हे प्रयत्नाने कोणाच्या? पंकज शिंदे साहेब, गोपनीय कक्षाचे, आणि कुवर साहेब. हे इथे गाडी आली होती. त्याने सांगितलं आमचा माणूस तिथे बसतो, तर ती बिल्डिंग मोडकळीला आलेली आहे, तर तुम्ही इकडे हे करा. त्यांच्या प्रयत्नाने बनलेलं आहे असंच म्हणेन मी. तर ते इथं याला भंडारा डोंगर म्हणेन. कारण हा भंडारा डोंगर कोणाचा? तुकाराम महाराजांचा. हा, तुकारामांचा काय आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. इथं जर तू बसलास तर तुझं काम 100% होईल, असं या सदग्रस्ताने मला सांगितलं होतं. म्हणून याला भंडारा डोंगर हा नाव दिलेलं आहे. हा, इथे बसलेला आहे मी. हा, इथे भंडारा डोंगरावर साखळी उपोषण सुरू आहे. 5 तारखेपासून माझं साखळी उपोषण सुरू झालं आहे. 4 तारखेपर्यंत मी आमरण उपोषण होतो, पण ते का सोडलं? तर सन्माननीय चंद्रशेन पवार साहेब, तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांनी 4 पाणी पत्र दिलंय 28/12/2024 रोजी, आणि संपूर्ण चौकशी लावलेली आहे. सदर प्रकरण हे उपविभागीय अधिकारी पवनजी चांडक साहेब यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळं सन्माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 2 या साहेबांनी, या देवतांनी संपूर्ण चौकशी, आता 8 पाणी 2 पानाचे अर्ध आहेत माझे, संपूर्ण प्रकरण हे उपविभागीय कार्यालयाशी संबंधित असल्या कारणाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अर्चनाजी कुदळे मॅडम यांनी संपूर्ण ते पत्र तिकडे पाठवलेलं आहे. कुठे? उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाशी. सदर एक प्रत मला दिलेली आहे. मला म्हणजे ते साहेब म्हणजे ओळखतात म्हणून मला दिले. पत्र पोस्टाने पाठवले, ते अजून काही आली नाही. तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना एक कारण चुकीचे आकारभूत झालेलं आहे या प्रकरणात. तसेच दुसऱ्या सहजिल्हा निबंधक वर्ग 1 ही दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. कारण काय? एका शब्दावर त्याने हे केलेलं आहे. मी संपूर्ण गटाचे चौकशी आता लास्ट असणार आहे. हा, संपूर्ण गटाचे पैसे घेतले असं दाखवून, कारण साहेब आले होते एकदा वरचे, त्यांनी सांगितलं सोमनाथजी गार्गे साहेबांनी, हो बरं साहेब, मला आशीर्वाद दिलेला आहे. मी एंट्री करताना ते बोलले गोंधळी तुम्ही विजयी व्हाल. त्यांच्या सोबत दुसरे पण साहेब होते. अलिबागला आपण गेलतो. अलिबागला काय विषय? अलिबागला हे विषय झाला की ज्यावेळी 7 तारखेला गेलो होतो त्यावेळी खोटं अफिडेव्हिट केलेलं आहे माझ्याच वकिलांनी व माझ्या भावाने. त्याची तारीख होती. हे मला पत्र पाठवलं होतं त्यांनी, पण ते मला पत्र मिळालं नाही. पण याच्या देवीच्या कृपेने, तिथील देवी प्रसन्न म्हणजे आसरा माता प्रसन्न, सप्त आसरा देवी, तिच्या कृपेने मला त्या दिवशी तारीख होती. बोलतो तुम्ही बरं झाला आलात. आज तारीख आहे, आणि दुसरी तारीख 14/1/2025 रोजी दिलेली आहे 2:30 वाजता. त्याच म्हणजे खोट्या अफिडेव्हिटची संपूर्ण पानं मिळावीत म्हणून अपील अर्जाची. आणि चुकीचा आकारफोड पण आव्हानित केलेला आहे. आता सध्या सगळीकडे येतो चौकशीचे आदेश गेलेले आहेत. चौकशीचे आदेश गेलेले आहेत. लवकरच्या लवकर चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई 100%. कारण आता कायदेशीर कारवाई पोलिसातील देव माझ्या पाठीशी आहेत. कारण काय थांबा, प्रशांत मोहिते साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे. आणि सदर प्रकरण कॉरिडॉर महामार्गाच्या कॉरिडॉर महामार्गावर वसई विरार पनवेल अलिबाग 300 फूट 100 मीटर जमिनीशी संबंधित असल्या कारणाने ही चौकशी त्यांच्याकडे प्रांतसाहेबांकडे दिलेली आहे. तसेच मी श्री परशुराम सीताराम गोंधळे व श्री विक्रांत गिरीश संसारे यांना कॉरिडॉर महामार्गाचे पैसे देऊ नयेत हे म्हटलंय. कारण काय, मी त्यांच्यासाठी भांडत होतो, त्यांनीच खोटे अफिडेव्हिट केलेलं आहे. तेच मला धमकी देतात, तू 1 करोड रुपये घेतलेले आहेत. ते पैसे घेतले ते माझे पैसे आहेत. 83,20,500 ते माझे आहेत. कारण मी 4,30,000 गुंठेप्रमाणे जमीन विकलेली आहे. मी का स्वस्त्यात नाही विकलेली. तसेच त्या बाळू सुर्वे, अर्चन नारायण सुर्वे यांच्या सह्या आहेत त्याच्यावर. मी जर मेलो असतो त्यांनी 3रा सातबारा केलाच नसता. आता त्यांनी काय केले, काकाने केले तो वाढीव सातबारा आहे. मग त्यांना माझा सवाल आहे का तुम्ही 17.70 1 गुंठा वर्कर्स 0.65 पोट करावा, हा सातबारा बंद का केला हे विचारा ना तुम्ही तहसीलदार साहेबांना त्यावेळचे. आता कारवाईचा आदेश दिला, यानंतर काय निष्पन्न होणार असतं? काय वाटतं तुम्हाला कारवाईला जे पुढे सामोरे जाते? आता कारवाई त्यांनी यायला पाहिजे, आणि ते मला फोन करतात, आम्ही मिटवून टाकतो. मी सांगलं काय असेल मिटायचं तर तिकडेच मिटेल. तुम्हाला कॉल येणं चालू झालेलं आहे? कॉल येतात मला त्यांचे. आम्हाला पोलीस बोलवतात. ते बरं बघा, ते पोलीस बोलवतात काय तर तुम्ही चुकी केलं असेल, काहीतरी चुकी केलं असेल म्हणूनच पोलीस बोलवतात ना. पोलिसातील देवता माझ्या पाठीशी आहेत. आज सन्माननीय ठाकरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर, राजपूत साहेब, सुरेश खरात साहेब, हे सगळे पाठीशी आहेत. पंकज दाणे साहेब,
पंकज डाणे साहेब माझ्या पाठीशी होते अगोदर, अनिल पाटील साहेब, रवींद्रजी दौडसर साहेब. त्याने अर्धे कोणाला करायला सांगितले काकांना, कारण त्यांची जमीन हडप आहे. 2 वर्ष ते माझ्यासोबत होते, पण नंतर ते सुद्धा आता त्यांच्या सोबत गेलेत. चौकशी लागेल त्यांची. चौकशीला तुम्हाला 3.5 वर्षाला तुम्ही स्ट्रगल करताना आता चौकशी लागली. हे बघा काय हे जमिनीचं प्रकरण आहे. वर्षानुवर्ष लागतात, तारीख पे तारीख. आता माझ्या देवाने मला परत कामाला घेतला. जे.के. पाटील साहेब म्हणेन, अन्नदाते सचिन भाऊ आयर साहेब मला 2.5-3 वर्षांनी कामाला घेतलं. खाऊ आहे का चांगलं तुमच्या पाठीमागे यश आहे आणि तुम्ही चांगलं काम. माझे शैलेश भाई मेहता साहेब, मला मी तर देवच म्हणेन, त्यांना कृष्ण म्हणेन. त्या सुदामेला त्यांनी मला अशी हे दिलंय. तर आता हे बाळराम शेठ साहेब, अनिल ढवळे साहेब, जे.आर. पाटील साहेब, हे ते कृष्णासारखे माझ्या पाठीशी आहेतच. सुदामेवर जसं तो बाहेर चालला होता, त्याला वाटलं होतं आपल्या घरी जाऊन काय सांगू मी, पण ते पण इकडं कृष्णाने कशी कांडी फिरवली होती, त्यांची नगरीत सोन्याची केली होती. पण हे सुद्धा काहीतरी करत असतील. कोण? जे.आर. पाटील साहेब, अनिल ढवळे साहेब, जे.आर. पाटील, अनिल ढवळे साहेब, बाळराम शेठ पाटील, शेखर शेळके साहेब, हे काहीतरी कांड्या फिरवत असतीलच ना. या देवांचे मुळं मला सोन्याची नगरी नाही, पण चांदीची नगरी तरी बनवतील अशी मला यांच्याकडनं आशा आहे. अशा म्हणजे झालीच ते, फक्त थोडंसं जरा विलंब लागतो, थोडा उशीर लागतोय, पण सबर का फल मिठा होता है ऐकलं असेल तुम्ही, आणि ते खरंच भेटते, तुम्हाला फळ भेटणार. 100% भेटणार, कारण आपली चुकी नाही ना. आपण जमीन फसवणूक प्रकरण काय सांगते, मी जमीन विकली होती 19 गुंठे, तेवढेच नावावर करायला पाहिजे. त्याने 38 गुंठे नावावर केले. माझी केली 24/8/2020 रोजी नावावर, काकांची केली 24/12/2021 रोजी. मग काकांना जमीन उरली कुठे? मी तर बरा झालो होतो आजरातून, तुमच्या कृपेने, सगळ्यांच्या माऊली कृपेने. मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव 7/12 24/12/2021 रोजी केला आहे. कारण काकांची जमीन वाटणी पत्राचे 4/15 वरील हिस्सा तर श्री विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर अगोदर श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय म्हणत होता, हे सब तुम की आहे काकांसमोर, तरी ते काका माझे काही बोलले नाही. यांनी बोलायला पाहिजे ना, आमचा नामदेव विकील का जमीन माझी. आणि तशा सह्या आहेत 4,30,000 प्रमाणे, रेकॉर्डिंग केलेली आहे माझी त्यांची. आम्ही विलंब लागणार नाही, झाली चौकशीच्या आधीच त्यांना येण्यासाठी पोलिसातील देवत माझ्या पाठीचे आहेत. आता जगदाळे साहेब, आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुक्याचे नवीन, हे माझ्या पाठीचे आहेत. त्यांची भेट झाली. आता तुमच्या सोबत गेलो होतो, अगोदर पण 2 वेळा भेटलो मी. सगळे पाठीचे आहेत. शहरचे यांना दाखवलं मी, इथे चौकशी लागलेली. नितीनजी ठाकरे साहेब यांना पत्र दाखवलं, गोंधळी घाबरू नको तू, आता तुझी चौकशी व्यवस्थित लागले. या लोकांनी तुम्हाला लवकरच्या लवकर तुम्हाला पुढाकार दिला, म्हणून त्यांचे तुम्ही कसे आभार व्यक्त करणार? पोलिसातील देवतांचेच माझ्यावर खूप उपकार आहेत. आता इथं हे आले होते, कोण? गृहमंत्री त्यावेळी काय, आता साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांचं नाव फडणवीस साहेब आले होते. मी अनिल पाटीलला सांगितलं, साहेब भेटू का? ए जाऊ नकोस. अरे मी सांगला कसं जाईन? अरे ज्या मला पोलिसातील देवताने मदत केलेली आहे त्यांची मी इथं इज्जत कशी घालवी ना. मी काय ते माझं ना झालं तर मी कोर्टातून करेन. पण मी असं जाणार नाही. पोलिसातील देवतांना मी खाली मान घालून देणार नाही. मी सांगितलं मी जाणार नाही. मी नुसतं ऐकायला आलोय कार्यक्रम. अनिल पाटील साहेब, पानसरे साहेब होते त्यावेळी, तर मी गेलो नाही त्यांना सांगायला, कारण तिथं जे तहसीलदार वगैरे होते, नाही आपले जिल्हाधिकारी साहेब अगोदरचे, ते माझे ओळखीचे होते, पण मी गेलो नाही तिथे. तुम्ही पोलीस प्रशासनाचा अतिशय ऋणी आहे तुम्ही, आणि तुम्ही आज तुमच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहतात की त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. पोलीस फुल सपोर्ट केलाय सगळ्याच पोलिसांनी. त्यामुळे त्यांची चौकशी लागली. आणि जगदीश शेळके साहेब यांनी सरळ दिलाय, मिलिंद फडतर साहेब, सदर फसवणूक ही चुकीच्या आकारपोड विभागणीमुळे झालेली आहे. कारण मोजणी झाल्यानंतर 3 दिवसात जी आकारपोड केलंय, त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलाय, त्याच्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. तलाठी खोटा रिपोर्ट, मंडल अधिकारी यांनी 6 नोंद न घेणे, हे फसवणूक, हे संपूर्ण त्यांनी खोटं काम केलेलं आहे. आणि हे कुठेतरी मी मरून जाईन अशा हिशोबात केला होता. पण देव माझ्या माऊली माझ्या पाठीशी होता, पण मी वाचलेला आहे. नक्की साहेब, तुम्ही लोक पत्रकारांनी पण खूप मदत केली आहे. साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे. त्याची का चौकशी होत नाही? तुम्ही मीडियामध्ये येऊन तुमचे जे काय भावना असतात तुम्ही व्यक्त करताय, आणि आज तुम्हाला खरंच यशाच्या तुम्ही उंबरठ्यावर आहात, म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचा आरसा न्यूज तुम्हाला परत एकदा अगोदर कोरडे साहेब, अंधारे मॅडम यांनी सुद्धा खूप मदत केली आहे. भल्लाचा कबुली जबाब काय सांगतो की आम्ही दक्षिणेकडील जमीन विकत घेतलेली आहे नामदेव गोंदिवशी, मग उत्तरेकडचे हिस्सा नावावर झाला कसा, हा पण विषय आहे ना. ते संपूर्ण चौकशी करतीलच आता. नक्की त्यांनी जर मला न्याय न दिलास
नमस्कार. थँक्यू.